नमस्कार मंडळी, राम राम. कशा आहात सर्वजण? आता मी साडी शिवायला लागले. साडी खूप छान आहे, एक लास्ट आहे साडी ही. निरी दाखवते मी तुम्हाला. निरी बनवली, पिनअप करून घेतलंय. असं वाटतंय ना ते मोबाईल मध्ये दिसतंय बघा, रेडीमेड साडी सारखी तसं त्या टाईप वाटतंय. किती छान सुंदर आली ना साडी, पण छान आहे तशी. त्याच्यामुळे साडी छान असली ना, सूत चांगला असले ना, निऱ्या एकदम व्यवस्थित मस्त बसतेत. अजून ह्याच्यावरचा ब्लाऊज रेडी करायचा आहे. आता हे निऱ्या खाली लावून घेतलेत मी. आता शिवते पाय शिवते मी. पिऊच्या चप्पलच हरवली, घेतली का नाही काय माहित नाही. चप्पल तिने लपवून ठेवली, शाळेत नाही जायचं म्हणून. काय कळलंच नाही. नाहीतर शाळेत जायचं असलं ना, ही रोज अशीच करते, रडती मग जाती शाळेत. मी तर मला तिचं वय पण लहान आहे ना, आता 5 वर्षाची आहे. आपण लहानपणी असताना पहिलीचं वयात गेलतो आपण शाळेला. तिचं वय लहान असल्यामुळे, 5 वर्षाची असल्यामुळे तिला जाऊ वाटत नाही. आणि वेळ पण ना खूप म्हणजे खूप होतंय. सकाळी 10 ते संध्याकाळी 4. कुठं झालं वेळेवर, आपल्याला बसू वाटत नाही एवढ्या वेळ. 3:30 वाजले की म्हणजे तिला आणायला जावं लागेल मला. आता ती साडी शिवायची, ब्लाऊज रेडी करायचा आहे. आता माझी कॅपॅसिटी पण नाही तेवढी शिवायची, संपली. पावर सगळी संपली कपडे शिवायची. पेन्स होते, पेन्स. दमतंय, जीवलंय म्हणायचं. दुपारी जेवण वगैरे झालं. चप्पलच हरवली असते, दुसरी घेतली का नाही काय माहिती. आता एवढी साडी ब्लाऊज रेडी केलं ना, मग मी शिवणकामच बस करणार आहे. तेवढी कॅपॅसिटी नाही माझी. आता पेन्स व्हायला, पावर सगळी संपली कपडे शिवायची. तरी पण म्हणजे मी शिवते म्हणावं लागेल. लय त्रास होते जीवाला, असं काय करावं. लय त्रास होतंय व जीवाला, लय त्रास होतंय. एवढी कॅपॅसिटी नाही माझी कपडे शिवायची. तरी मी म्हणजे गरज आहे ना पैशा पाण्याची, त्याच्यामुळे मला कपडे शिवावं लागते. कामच आहे आपलं म्हणावं लागेल. काम करावं लागते बाई. लग्न झाल्यावर, लग्नाच्या आधीचं जीवन लय भारी असतं. खायचं प्यायचं मजेत राहायचं, असलं जीवन भारी होतं आमच्या पिऊ सारखं. नो टेन्शन, काय नाही. शाळेत जायचं नाही म्हणजे की चप्पल लपवून ठेवली का काय केलं काय कळलंच नाही. दमादमाने शिवते. एक दिवस साडी शिवते, एक दिवस ब्लाऊज शिवते. एका दिवसात एक ब्लाऊज आणि एक साडी व्हायला पाहिजे. तेवढे माझी आता मशीनवर बसायची कॅपॅसिटी नसल्यामुळं मला एक दिवस साडी आणि एक दिवस ब्लाऊज असं गॅप पाडून शिवावं लागते. तरी ब्लाऊज मी साडीवरचा ब्लाऊज शिवावं लागते. ब्लाऊज घेतलेच नाहीत मी शिवायला. जीव थकल्यावानी झालाय आता माझा म्हणावं लागेल. हॅलो फ्रेंड, माझी मम्मी आता कपडे शिवायला लागली. हे बघा. हाय फ्रेंड, हे बघा ही एक साडी लास्टची राहिली होती, ते मगाशी शिवत होते मी. आता निऱ्याला टाका घ्यायला लागली मी. टाका घेतलं की मग जाम बसता, इकडे इकडं सरकत नाही ना काय नाही. बघा किती छान निऱ्या आल्यात ह्या, रेडीमेड असल्यासारख्या. तर रेडीमेड पेक्षा सुंदर शिवली साडी. मम्मी, ह्या गोल मध्ये जायला पाहिजे का? कसल्या गोल मध्ये? ती तोंड राहू दे, माग सरकायचं मग. अरे मोबाईल किती खाली नी ठेवला तो. दिसते आता. मला दिसत नव्हती. अगं साडी दिसत नव्हती, नुसतं तोंड दिसत होतं. हाय फ्रेंड, हे बघा
आता साडी झाली रेडी. मला काय आज साडी काय शिव वाटत नव्हती जरा, आणि त्याच्यामुळं तरी पण शिवावं लागली मला ही द्यायची साडी. हाय मैत्रिणींनो, हे बघा मी साडी रेडी केली. आता ती जी काल कटिंग करत होते ती दाखवली तुम्हाला. ही साडी किती सुंदर आणि सुरेख आलेत बघा निर्या, एकदम मस्त अशा. आणि हा काष्टा, हा पण छान आलाय काष्टा. आणि त्याच्यावरचा हा पदर आहे, पदर पण छान आहे आणि सुरेख आहे. आणि हा ब्लाऊज रेडी केलाय मी. साधे सिंपल शिवले, डिझाईन वगैरे नाही केले. आणि अशा फुग्या शिवलेत, अशा 4 टक्स नाही 1 टक्स आहे, सॉरी 1 टक्सचा ब्लाऊज शिवलाय मी अशा पद्धतीने. नॉट तर लावाच लागतात, नाहीतर विसरतंय मग. दुसरी आणखीन एक रेडी केली साडी, ते दाखवते. ती एकदम 2 वर्षाच्या मुलीची आहे, 2 ते 2.5, पण शिवताना मोठी शिवायला सांगितली. हा ब्लाऊज आहे, 1 टक्सचा ब्लाऊज शिवते मी ह्याच्यावर. आणि फुग्याच्या बाह्या शिवते प्रत्येक साडीला, अशाच बाह्या असतात. घडी मारल्यामुळं हे असं झालंय नॉट. ही साडी दाखवते मी तुम्हाला. याच्यामध्ये मी 2 साड्या शिवल्यात. पाठीमागे तुम्ही बघितली असेल ती एक साडी, ती नेली दिंडीलाच. आणि ही एक साडी हे बघा, हे पण छान आलेली आहे. लई लहान मुलीची साडी आहे. असं पदर 2 साड्या रेडी केल्या, त्याच्यामुळं इथं काट येत नाही बघा. खालच्या साईडला काट आलाच नाही का नाही, असं पडलं ना ते असं येतंय. ही अरे यार तसं नाही, सॉरी. असं हा पदर असा येतोय असा. तर आता हा इथं काट आला, इथं वरच्या साईडला. खालच्या साईडला काट येत नाही, कारण 2 साड्या शिवल्यात आपण. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा.